नमस्कार. मी सर्जेराव दाभाडे. आपण पाहत आहोत पतसंस्थांची कर्जवसुली व SRO यांची कार्यपद्धती. या भागात आपण पाहूया जमिनीचा सातबारा आणि कर्जवसुली. तुम्ही म्हणाल सातबारा आणि कर्जवसुलीचा काय संबंध? तर होय, संबंध आहे. काही कर्जदार हे कर्ज मिळवण्यासाठी आपल्या मालकीच्या शेतीचे सातबारावर संस्थेच्या नावाचा बोजा नोंद करून घेऊन कर्ज घेतात. ती शेती तारण म्हणून संस्थेकडे राहते. तर काही वेळा पर्सनल म्हणजेच वैयक्तिक कर्ज हे 2 जामीन घेऊन घेतात. अशा वैयक्तिक जामीनकी कर्ज जेव्हा थकीत होते तेव्हा कर्जदार व जामीनदार यांच्या विरुद्ध कलम 101 अथवा कलम 91 अंतर्गत कारवाई करून वसुली दाखला किंवा अवॉर्ड मिळवले जाते. कर्ज वसुलीसाठी इतर साधन नसेल तर मिळालेल्या वसुली दाखल्याच्या अनुषंगाने थकबाकीदाराच्या जमिनीच्या सातबारावर इतर हक्कात बोजा नोंद केली जाते. तलाठी यांना सातबारावर बोजा नोंदीसाठी SRO कडून आदेश दिले जातात व बोजा नोंद केली जाते. सातबारावर बोजा नोंद केल्याचा फायदा असा होतो की कर्जास सुरक्षितता लाभते, म्हणजे कर्जदारावर दडपण राहते. दुसरा फायदा असा आहे, खरेदी विक्री व्यवहार होण्यापूर्वी ज्या संस्थेचा बोजा असेल त्या संस्थेची NOC लागेल अथवा खरेदीदार इतर हक्कातील बोजास बांधील असेल. सातबारावर बोजा नोंदीचा तिसरा फायदा असा आहे की आपापसात वाटप करण्याचे असल्यास संस्थेची नाहरकत लागते. त्यासाठी कर्जदार संस्थेकडे येऊ शकतो व कर्ज नील होऊ शकते. चौथा फायदा असा आहे की संस्थेचा बोजा नोंद असल्यास इतर संस्थेकडून जादाचे कर्ज भेटू शकत नाही, त्यामुळे संस्थेकडं येणं गरजेचं आहे. पाचवा फायदा असा आहे की शासकीय व इतर सवलती हव्या असतील तेव्हा सातबारावर बोजा असल्यास त्या सवलती मिळण्याची शक्यता कमी असते. अशा अनेक कारणामुळे जमिनीचा सातबाराविषयी सखोल अभ्यास असणं किंवा माहिती असणं या सर्वांना आवश्यक आहे. त्यामुळे कर्जवसुली ही सोपी होते. यासाठी सातबाराची डिटेल माहिती आपण या भागामध्ये घेऊया. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भूमीमुळेच पूर्ण होत असतात. भूमी म्हणजे जमीन. त्यामुळे व्यावहारिक जगामध्ये जमिनीचा मालक कोणा या गोष्टीला महत्त्व आले. खरं म्हणजे सर्व जमिनीचे आद्य व अंतिम मालक हे सरकार आहे. हा जमीन महसूल कायद्याचा मूलभूत सिद्धांत आहे. त्यामुळेच सरकारला प्रत्येक जमिनीपोटी कर रूपाने उत्पन्न मिळत असते व त्या कराची वसुली अग्रक्रमाने होत असते. महाराष्ट्र शासनाने सध्याचा महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 हा संमत केला. याच कायद्याच्या अंतर्गत सध्या शेतजमिनीच्या हक्काबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. जमीन महसूल कायद्यानुसार राज्याचे मूळ घटक जे गाव आहे त्या गावाच्या सर्व जमिनीची मोजणी होते व ती कोणाच्या मालकीची कोणत्या प्रकारे आली आहे त्याची नोंद होते. गावाचा एक संपूर्ण नकाशा काढला जातो व तो तलाठ्याच्या ताब्यात असतो. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात एक जमिनीचे नोंदणी खाते असते. त्याला डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स म्हणतात. तेथेही जिल्ह्यातील सर्व जमिनीचे नकाशे उपलब्ध होत असतात. तसेच प्रत्येक तालुक्याला तालुका निरीक्षक म्हणजे भूमी अभिलेख असे कार्यालय असते. तेथेही तालुक्यातील सर्व गावांचे नकाशे उपलब्ध असतात. गावाच्या जमिनीची विभागणी सर्वसाधारणपणे 25 ते 32 एकराचा
म्हणजे मॅट्रिक परिमाणाच्या भाषेत 10 ते 12 हेक्टरचा एक सर्वे नंबर असतो. 10 ते 12 हेक्टरचा एक सर्वे नंबर असतो. मराठीत त्याला आपण भूमापन क्रमांक म्हणतो. त्या भूमापन क्रमांकाची विभागणी झाल्यानंतर त्याची पोटविभागणी होते व अशा पोटविभागणी झालेल्या तुकड्यासला हिस्सा असे म्हणतात. तुकड्याला हिस्सा असे म्हणतात. याच पद्धतीने जमिनीची मोजणी होऊन तिचे स्थान नकाशाद्वारे निश्चित केले जाते व त्यानुसार हक्क नोंदणीपत्र तयार होते. काही गावांना गटवारी कायदा चालू आहे. त्या गावामध्ये जमिनीच्या तुकड्याला गट असे म्हणतात. सातबारावर बोजा नोंद करताना फेरफारची नोंद घेतली जाते. हा गाव नमुना क्रमांक 6 हा फेरफारची नोंद करण्याचा एक नमुना आहे. तर फेरफारची नोंद कधी होते? तर जमिनीच्या मालकीत बदल पुढील गोष्टीमुळे होऊ शकतात. कुठली गोष्ट आहे? तर कशामुळे जमिनीच्या मालकीत बदल होतात? तर एक आहे वडिलोपार्जित जमिनीत वारसाने ह्या बदल होत असतो. 2 इच्छापत्राने मृत्यूपत्र केलं तर त्याने मालकीमध्ये बदल होऊ शकतो. तिची नोंद फेरफारमध्ये घेतली जाते. खरेदी खताने मालकीत बदल होतो, त्याचा फेरफार घेतला जातो. बक्षीसपत्राने आणि 5वं आहे दिवाणी न्यायालय व महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाने या मालकीमध्ये बदल होऊ शकतो. ते बदल जिथे जिथे होतात तिथे गाव नमुना 6 हा फेरफाराची नोंद या 6 मध्ये घेतली जाते. या वरीलपैकी कोणत्याही कारणाने एखाद्या जमिनीवर कुठल्याही व्यक्तीने कोणताही हक्क संपादन केला असला तर त्याने गावच्या तलाट्याकडे 3 महिन्याच्या आत लेखी कळवले पाहिजे. जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीने असा हक्क संपादित केला असेल तर ती नोंद मात्र आपोआप गाव दप्तरात परस्पर केली जाते. तलाट्याने त्याची नोंद घेऊन फेरफार नोंद वहीत म्हणजे नमुना क्रमांक 6 मध्ये संबंधितास रीतसर पोच द्यावी लागते. तलाट्याने पहिली नोंद घ्यायची आणि त्याची रीतसर त्याला पोच द्यायची. हा फेरफार प्रथम पेन्सिलीने नोंदवतात, त्याला कच्ची नोंद म्हणतात. अशा फेरफाराबद्दल कोणाची हरकत नसल्यास तो योग्य असल्याची खात्री रीतसर चौकशी करून महसूल अधिकारी ती नोंद कायम करतात. प्रत्येक गावच्या जमिनीत होणाऱ्या हक्काच्या फेरफाराची नोंद ज्या कालानुक्रमाने झाली त्याच क्रमाने नमुना 6 मध्ये ती घ्यावी लागते. या प्रत्येक नोंदीला वेगळा क्रमांक दिला जातो. सातबाराच्या उतार्यात असे फेरफाराचे क्रमांक गोलात लिहिलेले असते. या गोलाला ग्रामीण भाषेत आळे करणे असे म्हणतात. एखाद्या जमिनीविषयीचा व्यवहार विशेषतः खरेदी विक्रीचा व्यवहार करताना किमान 30 वर्षाचे फेरफार पाहिले म्हणजे त्या जमिनीचे हस्तांतर कसे होत गेले याचा इतिहास समजतो. प्रत्येक गावचा तलाठी गावातील सर्व जमिनीच्या संदर्भातील वेगवेगळ्या नोंदवह्या जमीन महसूल अधिकारी आणि नोंदवह्या तयार करणे, सूचीत ठेवणे नियम 1971 प्रमाणे ठेवत असतो. या नोंदवह्या रजिस्टर वेगवेगळ्या गाव नमुना क्रमांकानुसार असतो. गाव नमुना 7 मध्ये विशिष्ट जमिनीच्या मालकी हक्क संबंधी माहिती असते. विशिष्ट जमिनीच्या व्यवहारासाठी जेव्हा माहितीची गरज असते त्यावेळी गाव नमुना 7 नमुना 6 प्रमाणे फेरफाराची नोंद झाल्यानंतर आणि 12 या नोंदवह्यातील माहितीचा उतारा हवा असतो. त्यामुळे या उतार्यात 7/12 उतारा म्हणण्याची पद्धत आहे. 7/12 उतारा वाचणे हे कौशल्य आहे आणि याबद्दलची माहिती आहे त्यासाठी आपणाला असणे गरजेचं आहे. त्यासाठी माहिती पुढील प्रमाणे आपण डिटेलमध्ये पाहूया. गाव नमुना 7. आता गाव नमुना 7 मध्ये
पहिलं आहे, प्रथम 7-12 उतार्यामध्ये ज्या व्यक्तीच्या नावाने शेती आहे त्या व्यक्तीचा हिस्सा किती आहे याबाबत तपासणी करावी. आपल्या माहितीसाठी आपण 7-12मध्ये काय पाहिलं पाहिजे, त्या व्यक्तीचा हिस्सा किती आहे त्याची तपासणी करावी. नमुना 7मध्ये असलेले नाव व नमुना 12मध्ये असलेले नाव याची तपासणी करून दोन्ही ठिकाणी एकाच व्यक्तीचे नाव आहे याची खात्री करावी. ही वैशिष्ट्यामध्ये काय बघा. दुसरं आहे, त्या हिश्श्याचा हैसियत दाखला घेऊन त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत किती आहे हे पाहावे. 3, शेती कुठे आहे, कोणत्या गावाच्या हद्दीत आहे, त्याचा तालुका कोणता याची नोंद असणे आवश्यक आहे. त्याचा तालुका कोणता, कुठल्या गावच्या हद्दीत आहे याची नोंद असणे आवश्यक आहे, याची माहिती असणे आवश्यक आहे. हिस्सा क्रमांक यामध्ये सर्वे नंबर असावा. गट क्रमांकमध्ये पोट हिस्सा क्रमांक दिलेला असतो. 5, शेती जर नगरपालिकेच्या हद्दीत असेल तर सर्वे नंबर दिलेला असतो. शेती जर नगरपालिकेच्या हद्दीबाहेर असेल तर गट क्रमांक दिलेला असतो. या सर्वाला हे माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्याला पुढील वसुली संदर्भात कारवाई करताना या सगळ्या गोष्टी काय काय आहेत, कशा आहे, या सर्वे नंबर म्हणजे काय, गट क्रमांक म्हणजे काय, याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. 6मध्ये धारण प्रकार. आता जमिनी कुठल्या आहे ना धारण आहे बाबा, खालसा असा शब्द असेल तर जमीन खाजगी मालकीची, खालसा शब्द असेल तर जमीन खाजगी मालकीची, आणि सरकारी असा शब्दप्रयोग असेल तर जंगल अथवा अन्य कारणासाठी आरक्षित, शासनाची आरक्षित जमीन आहे असं समजावं. 7मध्ये खाते क्रमांक. यामध्ये गाव नमुना 7मध्ये कोणत्या क्रमांकावर जमीन आहे तो क्रमांक दिलेला असतो. खाते क्रमांक, कोणत्या क्रमांकावर जमीन आहे तो क्रमांक दिलेला असतो, म्हणजे खाते क्रमांक वैयक्तिक असतो. इतर अधिकार. सदर जमिनीवर कोणाचा बोजा आहे, कोणाचा बोजा आहे का, त्या जमिनीवर इतर अधिकार असणाऱ्याचे नाव असते. इतर हक्कामध्ये आपलासुद्धा जमिनीवर जो बोजा नोंदसाठी आदेश दिलेला असतो तो इतर हक्कामध्ये आपला बोजा नोंद होतो. 9मध्ये 7-12 उतार्यावर तलाट्याची सही, दिनांक, त्याचे पदनाम, शासकीय ठिकाण असणे जरुरी आहे. 10, 7-12वर बोजा चढवण्यासाठी नमुना 48 ल फॉर्मवर तलाट्याची सही व इतर अधिकारामध्ये संस्थेचे पूर्ण नाव लिहिले आहे किंवा नाही ते पाहावे. तलाट्याची स्वहस्ताक्षरात सही असल्याची खात्री करावी. नंतर शेतीचा फेरफार दाखला मागवणे आवश्यक आहे. फेरफार म्हणजे बोजा नोंद करताना फेरफार धरला जातो, तो फेरफार आपण मागणं गरजेचं आहे. तो फेरफारचं उत्तर आपल्याकडं असणं आवश्यक आहे. कुळाचे नाव. जमिनीवर कुळाचे नाव लागले असेल तर तेथे कुळाचे नाव दिले जाते. सर्च अँड टायटल 13 वर्षाचा शोध अर्जदाराने घेतला पाहिजे. टायटल म्हणजे मालकी कोणाची 13 वर्षामध्ये आहे हे सर्च रिपोर्टमध्ये आपल्याला मिळतं. 13मध्ये 7-12मध्ये एकापेक्षा जास्त भोगवटादारांची नावे असतील तर प्रत्येकाचा हिस्सा किती तो तपासून पाहावा. दुसऱ्याच्या जमिनीवर म्हणजे जास्त जमीन दाखवून जास्त लोन जाण्याची शक्यता असते, त्यामुळे भोगवटादार किती आणि त्यांचा प्रत्येकाचा हिस्सा किती हे आवर्जून तपासून पाहणं गरजेचं आहे. 7-12मध्ये डावा कंस व उजवा कंस तपासून पाहावा. आता त्याच्यामध्ये 7-12वर डावा कंस असल्यास मालमत्ता वैयक्तिक मालकीची समजावी. डावा कंस असल्यास मालमत्ता ही वैयक्तिक मालकीची समजावी. 7-12 पाहताना उजवा कंस असल्यास मालमत्ता एकत्र कुटुंबाची आहे असे समजावे.
17मध्ये सातबारामधील वरचा भाग 7 असतो. वरचा भाग 7 असतो. 2 भागामध्ये सातबारा, 7 आणि 12 हे वेगळे आहेत. वरचा भाग हा 7 असतो, नमुना 7. त्यामध्ये मालमत्ता मालकाचे नाव नमूद केलेले असते वरच्या भागावर, 7व्या भागावर. सातबारामधील खालच्या भागाला 12 म्हणतात. 7-12 दोन्ही मिळून हा 7-12 आला. त्यामध्ये मालमत्ता कोणाच्या ताब्यात आहे ह्याबाबत उल्लेख असतो. त्याबाबत पिकाची नोंद देखील त्याच्यामध्ये असते. साधारणतः 7 आणि 12 मध्ये एकाच व्यक्तीचे नाव असलेली मालमत्ता कर्जाच्या दृष्टीने योग्य असते. काय सांगितलं आहे 19मध्ये? साधारण 7 आणि 12 मध्ये एकाच व्यक्तीचे नाव असलेली मालमत्ता कर्जाच्या दृष्टीने योग्य असते. पुढे 20मध्ये 7-12 उतार्यावर 2 वर्गाची जमीन किंवा ब वर्ग जमीन असा उल्लेख असल्यास तारण घेऊ नये. 7-12बद्दल आणखी डिटेल आपण पाहूया. गाव, कोणत्या गावच्या हद्दीत जमीन आहे ते गावचे नाव असते. स्थानिक नाव, बहुतांश जमिनी ह्या गावातील विशिष्ट स्थानिक नावाने ओळखल्या जातात. म्हणजे कसं आहे, म्हणजे खोताचा मळा, बिरोबाचा माळ, सोनजाईचा डोंगर इत्यादी. हे स्थानिक, गावामध्ये स्थानिक एखादं विशिष्ट ठिकाण असतं, ते 7-12मध्ये त्याचा उल्लेख केलेला असतो. तिसरा आहे तालुका व जिल्हा. सदर गावचा तालुका व जिल्हा वरील भागात दर्शवला जातो. भूमापन क्रमांक, भूमापन क्रमांक म्हणजे सर्वे क्रमांक व गट क्रमांक होय. डिटेलमध्ये आपण बघतोय. सर्वे क्रमांक हा नगरपालिका हद्दीत 11 किलोमीटर होईपर्यंत जमिनीला दिला जातो. सर्वे क्रमांक कुठे दिला जातो? नगरपालिकेच्या हद्दीत 11 किलोमीटरपर्यंतच्या हद्दीपर्यंत हा क्रमांक सर्वे नंबर दिला जातो. सर्वे क्रमांक दिला जातो. गट क्रमांक कुठे दिला जातो? तर गट क्रमांक हा 11 किलोमीटरच्या बाहेरील जमिनीस दिला जातो. त्यामुळे जमिनीचे स्थान नक्की कुठे आहे ते आपल्याला समजते. 5मध्ये मालकाचे किंवा भोगवटादाराचे नाव. या सदरात लिहिलेल्या नावाला कंस, हा कंस आहे, असा कंस केलेला असतो तेव्हा त्याचा मालकी हक्क संपुष्टात आलेला असतो. म्हणजे कंस ज्याला पडलेला आहे नावाला, त्याचा मालकी हक्क संपुष्टात आलेला असतो. काही वेळा त्यानंतर पेन्सिलीने नाव लिहिले असते तर कच्ची नोंद असते. तर आपण बघितले ती नोंद शाईने लिहिलेली असते. अशा वेळी ती नोंद पक्की असते. ज्या नावाला कंस नाही ती व्यक्ती त्या जमिनीची मालक असते. जमिनीची हिशेवारी. 6 जमिनीची हिशेवारी. काही वेळा एकाच भूमापन क्रमांकाच्या जमिनीत एकापेक्षा अधिक मालक असतात व त्यांच्या नावाला कंस केलेला नसतो. अशा वेळी त्या जमिनीत त्या प्रत्येकाचा हिस्सा किती आहे त्याचे प्रमाण टक्केवारीने त्या नावापुढे लिहिलेले असते. पूर्वी ही आणेवारी लिहिली जात असे. किती आणेवारी आहे, कोणाच्या नावापुढे किती आणेवारी आहे त्यानुसार त्याची मालकी असते. अशा वेळी जमिनीची मालकी संयुक्त असते. त्यावेळी कोणा एकाच्या हिश्श्यावर जर कर्ज घ्यायचे असेल तर इतर सर्व संयुक्त मालकांच्या सह्या संमती घेणे आवश्यक आहे. एकत्र जर असेल तर त्याच्यामध्ये संयुक्त मालकाच्या ज्या इतर जे आहेत त्यांच्या सह्या घेणं किंवा संमती घेणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात कर्ज वसुलीस कायदेशीर अडचणी येऊ शकतात. 7 एकत्र कुटुंब मॅनेजर. एकत्र कुटुंबकर्ता, एकत्र कुटुंब मॅनेजर. काही वेळा गाव नमुना 7वर मालकाच्या नावापुढे एकू करता म्हणजे एकू मॅने असं केलं, मॅनेजर असे लिहिलेले असते. याचा अर्थ ही जमीन हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीची असून त्या जमिनी संबंधात व्यवहार करताना त्या कुटुंबातील सर्व सज्ञान व्यक्तीच्या संमतीसाठी सह्या घेणे आवश्यक असते. जमिनीचा धारण प्रकार. खालचा आपण बघितलं, खालचा जमीन खाजगी मालकीची
तर सरकारी असेल तर सरकारी जमीन असे समजावे. तसेच नवीन शर्त असा शब्दप्रयोग असेल तर सदरची जमीन ही वतनाने प्राप्त झालेली असते. नवीन शर्त असा शब्द असेल तर ही वतनाने प्राप्त झालेली असते. वतने कुठल्या प्रकारचे असतात तर वतन महार वतन आहे, पाटील वतन आहे, कुलकर्णी वतन आहे, देवस्थान वतन आहे वगैरे वगैरे. बरोबर आहे. सातबारावर नवीन शर्त असा शब्द असेल तर जमीन कोणत्या वतनाची आहे हे फेरफारवरून समजते. अशा जमिनीचे हस्तांतरणात माननीय जिल्हाधिकारी किंवा धर्मादाय आयुक्त यांची पूर्वपरवानगीची आवश्यकता असते. कुठल्या जमिनी? या वतनाच्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनीची हस्तांतरण, या जमिनीचं जर हस्तांतरण करायचं असेल, खरेदी विक्री किंवा इतर काही बक्षीस वगैरे काय देणं घेणं काय असेल तर त्याच्यासाठी माननीय जिल्हाधिकारी आणि देवस्थान वगैरे असेल तर धर्मादाय आयुक्त यांची पूर्वपरवानगीची आवश्यकता असते. पूर्वपरवानगीशिवाय घेतल्याशिवाय व्यवहार हे पूर्णतः बेकायदेशीर स्वरूपाचे ठरतात. मात्र माननीय जिल्हाधिकारी व माननीय आयुक्त यांच्याकडे रीतसर अर्ज देऊन शेतकऱ्यांच्या साऱ्याच्या म्हणजे जो सारा शेतसारा जो भरला जातो त्याच्या 20 पट रक्कम शासनाकडे भरल्यास सदरची जमीन ही जुन्या शर्तीवर होऊ शकते. नवीन शर्तीची जमीन जुन्या शर्तीवर घ्यायची असेल तर साऱ्याच्या 20 पट रक्कम शासनाकडे भरायला पाहिजे. अशावेळी सातबाराच्या उतार्यावर शर्तीचा शेरा काढून जुनी शर्त असा शेरा लावण्यात येतो. म्हणजे नवीन शर्त असेल तर जुनी शर्त, पण साऱ्याच्या 20 पट रक्कम शासनास भरल्यानंतरच. परिणामी सदर जमीन ही फ्रीहोल्ड स्वरूपाची होते व अशा जमिनीच्या हस्तांतरणाची कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नसते. एकदा जर ती जुनी शर्त झाली तर पुन्हा परवानगीची गरज नाही. जमीन जर देवस्थान वतनाची असेल तर जमिनीच्या हस्तांतरणासाठी माननीय धर्मादाय आयुक्त यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. आता सर्च रिपोर्टमध्ये रजिस्टर गहाणखत करण्यापूर्वी पॅनलवरील वकिलामार्फत मागील 13 वर्षाचा रिपोर्ट घेणे आवश्यक आहे. दुसरं आहे सर्च रिपोर्टमध्ये सर्च रिपोर्टसोबत त्या तारखेची सर्च रिपोर्ट फी पावती आवश्यक आहे. सर्च रिपोर्ट 13 वर्षाचा पाहिजे, त्याच्यावर फी पावती पाहिजे. सर्च रिपोर्टमध्ये मागील 13 वर्षात मालमत्ता कोणाकडून कधी हस्तांतरित झाली याची माहिती घ्यावी. तसेच आज रोजी सदर मालमत्ता कर्जदार सभासदाच्या नावावर आहे का याची खात्री करावी. वकिलामार्फत सर्च रिपोर्टमध्ये केलेल्या सूचना वाचून खात्री करावी. तारण मालमत्ता ही सभासदांच्या नावाने आहे किंवा नाही, याची खात्री करावी. ताबा देखील कर्जदाराचाच असला पाहिजे. पुढे सर्च रिपोर्टमध्ये सदर मालमत्ता इतर कोणत्याही बँकेचा किंवा संस्थेचा बोजा चढवण्यात आला नाही याची खात्री करावी, बोजा आहे किंवा नाही. सर्च रिपोर्टमध्ये तारण मालमत्तेबाबत सदर मालमत्ता संस्थेच्या कर्जास क्लिअर अँड मार्केटेबल असा उल्लेख असणे आवश्यक आहे. सर्च रिपोर्ट घेताना सर्च रिपोर्टवरील तारीख, सर्च रिपोर्ट फी पावती तारीख जुळवून घेणे आवश्यक आहे. सर्च रिपोर्टमधील सर्व बाबी आपल्या कर्जास तारण घेणे योग्य आहे याबाबत खात्री झाल्यानंतर कर्जदार सभासदाला रजिस्टर गहाणखतासाठी इक्विटेबल मॉर्गेजसाठी पत्र देण्यात यावे. कशा पद्धतीने सर्च रिपोर्ट घेऊन कशा पद्धतीने पुढे रजिस्टर गहाणखत करावं किंवा इक्विटेबल मॉर्गेजसाठी पत्र देण्यात यावं. सदर मालमत्ता सभासदाने संस्थेच्या नावाने रजिस्टर गहाणखत करून दिल्यानंतर सदर मालमत्ता ही सभासदाने संस्थेला तारण दिलेली आहे याबाबत तलाठी कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालय ग्रामीण भाग नमुना 8 असेल तर ग्रामसेवक या संस्थेच्या नावाने बोजा चढवून देण्याबाबत पत्र देण्यात यावे. आता गाव नमुना 8 हा शेतीबाबत आहे. गाव नमुना 8 हा शेतीबाबत आहे आणि गाव नमुना 8 खाली असेल तर हा घरासाठीचा आहे.
आणि गावातील जमीन त्या. सर्च रिपोर्ट फीमध्ये वकिलांनी जे काही ठराविक कागदपत्रे घेण्यास सांगितले असतील ते घेणे. शक्यतो मोठ्या खर्चासाठी शेतीच्या सर्चसोबत खोडतोड नक्कल घ्यावी. मालमत्ता वारसा हक्काने सभासदांनी आले असेल असा सर्च उल्लेख असल्यास फेरफार दस्त त्याप्रमाणे वाटणी झालेली असल्यास वाटणीपत्राची नक्कल देखील घ्यावी. सर्च रिपोर्ट घेताना संबंधित वकिलांनी कोणकोणत्या अधिन्यासास दस्ताचा उल्लेख केला त्याबाबत सर्चवरून पडताळणी करावी. सामान्यतः चालू वर्षाचे सहाय्यक उपनिबंधक यांचे देखील अधिन्यास सर्च घेण्याकरता उपलब्ध होत नाही. त्यामुळे कर्ज प्रकरण मोठ्या रकमेच्या बाबत असल्यास संबंधित मालमत्तेच्या मालकाचे डिक्लेरेशन घेणे आवश्यक आहे. म्हणजे तारण मालमत्तेवर कर्ज देताना हे सर्च रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. सातबाराबद्दल आपण माहिती घेत असताना जुना सातबारा आणि नवीन सातबारा यामध्ये बघा राज्य सरकारने सातबारा उतार्यात हे 11 बदल केले ते तुम्हाला माहीत आहेत का? एक याच्यामध्ये आहे लास्ट अपडेट 3 एप्रिलचं हे पेपरमध्ये आहे ते आपण सातबारामध्ये काय बदल झालेत ते आपण थोडक्यात पाहू. जमीन अधिनियम कायद्यानुसार तलाठी दप्तराचे 21 प्रकारचे नमुने असतात. या 2 प्रकार आहेत, कलम 7 आणि कलम 12 असतात. यात 7मध्ये मालकी हक्क, गट क्रमांक, एकूण क्षेत्र किती याचा उल्लेख असतो. त्याचबरोबर इतर हक्क, शेतीचे नाव, भोगवटदाराचे नाव, कोळ असेल तर त्याचे नाव, लागवडीखालील क्षेत्र किती आहे, पोटखराब किती, जिरायती बागायती असे उल्लेख असतात. तर गाव नमुना 12मध्ये जमिनीवरच्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली याची माहिती दिली असते. याला पीक पाणी असे ग्रामीण भाषेत बोलले जाते. तर 11 नवीन बदल करत सरकारने सुधारित सातबारा उतार्यास मान्यता दिली. त्यानुसार गाव नमुना 7मध्ये 11 बदल जे झालेले आहेत ते कुठले बदल झालेत ते आपण पाहूया. तर गाव नमुना 7मध्ये गावचे नाव याचबरोबर गावाचा कोड टाकण्यात आला आहे. पहिलं फक्त गावचं नाव असायचं, म्हणजे जिल्हा, तहसील आणि गाव एवढंच होतं. तर गावाच्या पुढे आता गावाचा कोड, गावाला कोड नंबर देण्यात आलेला आहे, तो कोड टाकण्यात आलेला आहे. आता एखाद्या शेतकऱ्याने लागवडीखालील क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्र दाखवून त्याची बेरीज करून एकूण क्षेत्र नोंदवण्यात आलेले आहे. पहिलं वेगळं दाखवतं. आता क्षेत्र, पोटखराब आणि लागवडीखाली क्षेत्र याची बेरीज करून एकूण क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे. शेती क्षेत्रासाठी हेक्टर R चौरस मीटर हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी R चौरस मीटर हे एकक वापरण्यात आले आहे. 4. यापूर्वी शेतकऱ्याचे खाते क्रमांक हे इतर हक्कात नोंद केले जायचे. खाते क्रमांक हे इतर हक्कात नोंद केले जायचे. सध्या नव्या नियमानुसार खातेदाराच्या नावासमोर ते मांडण्यात आलेलं आहे. खाते क्रमांक त्याच्या नावासमोर आहे. पुढे आपण बघूया कसं मांडले ते. खातेदाराचे 5वं आहे, खातेदार मयत झाल्यास त्यास कंस देत वारसाचे नाव चढवले जायचे. म्हणजे मयताला कंस आणि वारसाचं नाव त्याच्यावर चढवलं जायचं. याचबरोबर कर्जाचे बोजे ही त्या खातेदाराच्या नावासमोर कंस दिले जायचे. नव्या नियमानुसार मयत खातेदाराच्या नावापुढे कंस करत आडवी रेष मारून नावाचा उल्लेख नष्ट करण्यात आला आहे. मयताचे आडवी रेष मारून, पहिलं फक्त कंसाचं, आता आडवी रेष मारून नावाचा उल्लेख नष्ट करण्यात आला आहे. पुढचा बदल काय केलेला आहे, जे फेरफार प्रलंबित आहेत ते इतर हक्कात रखण्यास स्वतंत्रपणे प्रलंबित फेर म्हणून नोंदवण्यात आले आहेत. पुढचा बदल आहे, गाव नंबर 7मध्ये यापूर्वी सर्व जुने फेरफार क्रमांक बदलण्यात आले आहेत. ते सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रितरित्या दर्शवण्यात आले आहेत. एक उतारा आपण शेवटी पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपण हे जे बदल आहेत ते कशा पद्धतीने केलेले आहेत ते आपण पुढे पाहूया. 8वा जो बदल आहे, गट नंबर एकच असेल आणि 2 खातेदार असतील. गट नंबर 1 असेल आणि 2 खातेदार असतील तर खातेदारांची सलग नावे असायची, एकाखाली एक सलग नावे असायची. त्यामुळे नावाचा गोळ होतो तो दूर करून नव्या नियमानुसार 2 खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा काढण्यात आली आहे. हे सलग जी नावं होती त्याच्यामध्ये प्रत्येक नावाच्या गटानुसार रेषा काढण्यात आलेली आहे, जेणेकरून खातेदाराची नावे स्पष्टपणे दिसतील. पुढचा जो हे आहे
फेरफार बदल जो आहे गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजे गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे त्याची माहिती इतर हक्कात रखान्यात सगळ्यात शेवटी शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात आले. शेवटी शेवटचा फेरफार म्हणून त्या इतर हक्काची शेवटी दिलेला आहे तो बदल. पुढचा आहे बदल. बिगर शेतीच्या 7/12 उतारवरील शेतजमिनीचे एकक 8 चौरस मीटर राहणार असून यात पोट खराब क्षेत्र जुडी व विशेष आकारणी तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळले आहेत. इतर हक्कात कुळ आणि खंड हे रकाने खंडाने जमीन किंवा कुळाने जमीन जी आहे ते वगळलेलं आहेत. पुढचा बदल आहे. बिगर शेतीच्या 7/12 उतार्यात सगळ्यात शेवटी सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्राचे रूपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर 12ची आवश्यकता नाही. शेतीचं जे पीक आहे ते त्याच्यामध्ये जर अकृषक असेल तर पिकाचा काही प्रश्न येत नाही, त्यामुळं त्याची आवश्यकता असणार नाही अशी सूचना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण 7/12 जनतेला उपलब्ध करून देण्याच्या हेतूने 7/12 उतार्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नवीन 7/12च्या माध्यमातून अधिक माहितीपूर्ण 7/12 जनतेला उपलब्ध झाल्याने आणि जमीन महसुलीच्या कामकाजातील अडथळे दूर झाल्याने अचूकता आणि गतिमानता आलेली आहे. 7/12चा एक नमुना इथे आहे बघा. पहिले जे जुने खाते क्रमांक आहे ते या ठिकाणी दिले जायचे. ते खाते क्रमांक हे नाव असेल तर या नावासमोर खाते क्रमांक दिला जातो. आता प्रत्येकाच्या नावासमोर जुने 7/12 इथे खाते क्रमांक असायचे. हे खाते क्रमांक आता नावाच्या समोर आले. हे नाव आहे आणि या नावाच्या समोर खाते क्रमांक असेल. दुसरं आहे जुने जे फेरफार आहेत ते जुने फेरफार हे शेवटी या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत. या ठिकाणी दाखवले जुने फेरफार इथे दाखवलेले आहेत. आणि शेवटचा जो फेरफार आहे तो इथं कुळ आणि इतर हक्क आणि इतर हक्कात कोणत्या बोजे कोणाकोणाचे आहेत कोणाचं काय ते आणि त्याच्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये शेवटचा फेरफार इथे दाखवला जातो. आणि प्रलंबित फेरफार असेल तर प्रलंबित फेरफार या ठिकाणी दाखवला जातो. आणि इथे जिल्हा आहे, इथे तालुका आहे आणि इथे गावचं नाव. तर गावच्या नावासमोर गावचा क्रमांक दिलेला आहे, तर कोड क्रमांक दिला आहे त्यांना गावाला अशा प्रकारे. आणि इथे जे हे आहे ते क्षेत्र लागवडखाली क्षेत्र, इथं आकारणी जोडी आणि त्यानंतर इथे अकृषक क्षेत्र जे असेल ते म्हणजे लागवडीखाली नसलेलं क्षेत्र असं एक दिलेलं आहे. ते अशा प्रकारचे या ठिकाणी फेरफारामध्ये बदल. हे जे बदल केलेले आहेत हे जवळपास 50 वर्षानंतर 7/12 उतार्यात बदल करण्यात आलेले आहेत. हा नवीन स्वरूपातला 7/12 उतारा महसूल दिनांक 1 ऑगस्ट 2021 सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 7/12 उतार्यातील बदलाविषयी ही फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक यांनी परिपूर्ण 7/12 जनतेला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आणि राज्यातील सगळ्या जिल्ह्यांना एक समानता आणण्यासाठी 7/12 उतार्यात बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या भागात आपण कर्ज वाटप व कर्ज वसुलीच्या दृष्टिकोनातून 7/12 उतार्याचा धावता आढावा घेतला. याचा आपणास कर्ज वसुलीसाठी चांगला उपयोग होईल अशी आशा करतो. मागील भाग पाहत राहा. पुढील भागात आपण पाहूया तलाठी आणि कर्ज वसुली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.